वाघ बघूयात आपला भाग दशांश अपूर्णांक चा भाग आहे आणि सगळ्यांनी गटागट पटापट सगळ्यांनी जॉईन व्हायचं, लवकरात लवकर जॉईन व्हायचं. चला वागव. आणि दशांश अपूर्णांक आहे ना, दशांश अपूर्णांक आपला चॅप्टर महत्त्वाचा आहे ना. आणि भाऊला बघायचं आता, म्हणजे आपल्या भाऊला, म्हणजे दशांश अपूर्णांकाच्या भाऊला सगळ्यांना क्लिअर दिसतंय का? काय अडकळत नाही का? एक टाईप करा. क्लिअर दिसतंय का? क्लिअर, ऑल क्लिअर. क्लिअर व्यवस्थित दिसतंय का? माझा हात दिसू न दिसू पण क्लिअर दिसतंय का? एक टाईप करा. दिसत नसतं तर दोन टाईप करा. दिसत नसलं तर दोन टाईप करा आणि दिसत असलं तर एक टाईप करा. ठीक आहे बाबू. आपलं चौथं प्रकरण आहे दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया है ना. ठीक आहे, ओके आहे. सगळेजण ओके येतं. वाघ हो. चला सगळ्यांनी आपलं हे नवोदय गुरुचं यूट्यूब चॅनल आहे ना. तर हे चौथं प्रकरण आहे. पहिलं चौथं प्रकरण अवयवाने गुणित होतं. सिलेबसमध्ये थोडासा चेंज झाला आहे आणि त्याच्यामुळं चौथ्या प्रकरणाच्या जागी कोण आले? दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया. वाघ हो. व्हॉट इज द भानगड ऑफ दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया? काय भानगड आहे नेमकी है ना? दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया काय भानगड आहे नेमकी? भानगड कशी आहे है ना? आणि हे नवोदयसाठी हे लय मेन चॅप्टर आहे. आणि पाचवी नवोदयसाठी तर लय IMP म्हणजे IMP चॅप्टर आहे हे ना. पाचवी नवोदयसाठी तर हे IMP काय भरपूर IMP आहे. ठीक आहे, बफरिंग व्हायली का? ठीक आहे, सगळ्यांना दिसतंय? थंब दाखवा दिसत असला तर. ठीक आहे वागवू. आणि दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया कोणत्या मूलभूत क्रिया आहेत? दिदी म्हणजे सर कोणत्या मूलभूत क्रिया आहेत? मी म्हणलं दिदी पॉईंटची बेरीज. 4 मूलभूत क्रिया असतात. पॉईंटची बेरीज, पॉईंटची वजाबाकी, पॉईंटचा गुणाकार, पॉईंटचा भागाकार. त्यावरील मूलभूत क्रिया म्हणजे किती मूलभूत क्रिया असतात? 4 मूलभूत क्रिया असतात. पॉईंटची बेरीज, पॉईंटची वजाबाकी, पॉईंटचा गुणाकार आणि पॉईंटचा भागाकार है ना. पॉईंटची बेरीज, पॉईंटची वजाबाकी, पॉईंटचा गुणाकार, पॉईंटचा भागाकार, ह्या 4 मूलभूत क्रिया असतात दिदी. याच्यात काही डाऊट नाही, राईट. आणि जशाला तसा गेल्या वर्षीचा चॅप्टर आहे. ठीक आहे. आणि सगळ्यांनी दिसत असलं तर है ना. आपल्या ह्या सेशनला सगळ्यांनी लाईक सुद्धा करा. कारण तुम्हाला उद्या एखाद्या वेळेस लिंकवर पण येण्याची गरज नाही. डायरेक्ट व्हिडिओ एकदम वरी येतात तुम्हाला है ना. त्याच्यामुळे लाईक बी करून ठेवा दिसत असलं तर. कारण उद्या एखाद्या वेळेस लिंकवर तुम्ही नाही आला तरी बी एकदम वर यूट्यूबला व्हिडिओ आपला येते है ना. त्याच्यामुळं आणि पुढल्या वर्षी तुम्ही 6वीला गेल्यावर मग ही लाईक काढून टाका है ना. ह्याचा काय उपयोग होणार नाही तुम्हाला नंतर. बघ, ज्ञान वाया कधी जात नाही है ना. ज्ञान वाया जात नाही है ना. सगळं वाया जाईल पण ज्ञान वाया जात नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. वाघ हो. पैसा आज आहे तर उद्या नाही. पैसा तर वाया जाणार आहे. एखाद्या वेळेस आपण खर्च इकडे तिकडे केला तर वाया जाते है ना. तुम्ही म्हणतात ना रे आम्ही 50,000 रुपयाची एक स्कूटी घेतली है ना. 50,000ला स्कूटी येण्याच. आता 80,000 रुपयाची स्कूटी घेतली आणि ती स्कूटी दुसऱ्या दिवशी नालीमध्ये आणि बाहेर ठेवली होती. दरवाजाच्या घराच्या बाहेर ठेवली होती स्कूटी. मग डुक्कर आलं आणि तिला नालीमध्ये ढकलून दिली है ना. डुकराची झुंज आली ती आणि त्यानं नालीत ढकलून दिली. आणि मग कशाचं काय ती स्कूटी तोडामोडा झाली आणि मग काय खराब झाली
मग ते पैसे वाया गेले असं तर आपण म्हणतात, बरोबर आहे बाबा? तर आपलं ज्ञान कधी वाया जात नाही. आता ठीक आहे, चला दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया पॉईंटची बेरीज बघूया. आता दशांश अपूर्णांकाची बेरीज, मूलभूत क्रिया 4 येतात. दशांश अपूर्णांकाची बेरीज बघा, दशांश अपूर्णांकाची बेरीज जर इथे तुम्ही म्हणता काय असते, मी म्हणलं प्रश्न पहिला आजच्या तासिकेतला. दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया, दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया. वाग हो, मूलभूत क्रिया किती असतात? 4. दशांश म्हणजे पॉईंटची बेरीज, पॉईंटची वजाबाकी, पॉईंटचा गुणाकार, पॉईंटचा भागाकार. तुम्हीच मला सांगा, पॉईंटची बेरीज करा. 4.8 अधिक 15.9, 4.8 अधिक 15.9 ह्याची बेरीज गपकन सांगा मला किती येते. तर बेरीज किती येते सांग तिथे, नुसती बसू नको आहे ना. 4.8 आणि 5.9ची बेरीज किती येते सपकन सांगा आहे ना. हां, ऑनलाईन बॅच सगळ्यांनी नोटबुक केली असेल ऑनलाईन बॅचची आज. ठीक आहे, आणि माझ्यासोबत जोडलेले आहेत भरपूर हुशार विद्यार्थी. शिंदेताई आहेत, सत्यमदादा लटपटे आहेत, त्याच्यानंतर माझ्यासोबत जोडलेले आहेत साईदादा गरड, जान्हवीताई कांगणे, चाफळेताई आहेत, संकेतदादा मगर आहेत, त्यानंतर आपली शिंदेताई आहेत है ना, नागरगोजेताई आहेत, आणि त्यानंतर आपली पुरीताई आहेत, आणि ओंकार भाऊ आहेत, राठोड भाऊ आहेत, विराट भाऊ आहेत पारवे. ठीक आहे, आणि लवकर FF करण. अरे बघा इकडं, तर कुठे गेलं ते? हां, सगळेजण जोडलेले. वागू काय करायचं नेमकं? 4.8 आणि 15.9, 4.8 राइट. पॉइंट के नीचे पॉइंट, पॉइंट के नीचे पॉइंट, पॉइंट के नीचे पॉइंट. वागू पॉइंटच्या खाली, ह्या पॉइंटच्या खाली हे पॉइंट, ह्या पॉइंटच्या खाली हे पॉइंट. 15 मधलं 5 इकडं, 1 इकडं, 9 इकडं आहे ना. नाही कळालं? इकडं बघा, 4.8, 4.8 पॉईंटच्या खाली पॉईंट, पॉईंटच्या खाली बघा, पॉईंटच्या खाली पॉईंट, पॉईंटच्या खाली पॉईंट, इकडं 5, इकडं बघा पॉईंटच्या इकडं 5, त्याच्यानंतर इकडं 1, पलीकडं 9. ॲडिशन करा यांची. बेरीज कोण सांगते किती येते रे बेरीज आहे ना, आणि बेरीज किती येते कमेंट बॉक्समध्ये सांगा. बेरीज येते वागू 8 8 16 1 17 17 7 चाला 1, 5 4 9 9 1 10 चाला 1, 20.07, 20.07. कोणाकोणाचं आलं हे 20.07? 20.7 आलं का? अरे बाबा हो, पॉईंटच्या खाली पॉईंट गेलं. इकडं बघा, काही जणांना कळालं नसतं तर लक्ष द्या. दशांश अपूर्णांक हा चॅप्टर लय बरोबर आहे. बघा इकडं बघा 4.8 लिहिलं, 4.8, त्याच्यानंतर पॉईंटच्या खाली पॉईंट घ्या, पॉईंटच्या खाली पॉईंट. अलीकडे कोण आहे पॉईंटच्या इकडं? 5 येतं, त्याच्या अलीकडे कोण येतं? 1 येतं, पॉईंटच्या नंतर कोण येतं? 9 येतं. ॲडिशन करा, इथं काही नसते म्हणजे 0 असते. 8 8 16 1 17 17 7 1, पॉईंटच्या खाली पॉईंट, 5 4 9 9 1 10 चाला 1, 20.07. वाचन कसं करायचं? 20.07, 20.07, 20.07. दिसत नाही का रे?
दिसायले का नाही कमेंट बॉक्समध्ये सांगत जा. थांबा थोडंसं कथा. दिसतंय का रे बाबा? आता दिसत असेल. मी अजून नेट फास्ट केलेलं आहे. नेटची स्पीड फास्ट केलेली आहे. काय काय कार्यकर्ते गेले असतील है ना. दिसायले का? सगळ्यांना दिसतंय का? चला दिसतंय का बघा. आवाज ठीक आहे. आवाज मी बंद केला होता सर. ठीक आहे. आवाज चालू आहे, काय अडचण नाही. आवाज मैंनेच बंद किया था. चला. आणि जान्हवी ताई कांगणे. ओके ओके ओके. बघा हां सगळ्यांचे यायले. चला 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 चल 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 चलो चले चल 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 चलो चले. वाग हो. आणि दशांश अपूर्णांकाची बेरीज आहे ना, IMP भाग आहे हो. आता यावर्षी तर याच्यावर प्रश्न लय विचारले जाणार. IMP भाग आहे. कसा आहे भाग हा? IMP भाग आहे. IMP तुम्ही म्हणजे लय इम्पॉर्टंट. वागो हो. 18 जानेवारीला परीक्षा आपली आलेली आहे. 18 जानेवारी 2025 आहे ना. आणि ही तारीख म्हणजे लय जवळ आहे. ही जुलै महिना संपला. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. हे 5च महिने येतात. बरोबर आहे. ऑगस्ट, जुलै तर सोडून द्या आता. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे 5 महिने मेन आहेत. राईट. हे 5 महिने इतके मेन आहेत, इतके मेन आहेत, भरपूर मेन आहेत. त्याच्यानं हलगर्जीपणा म्हणजे कंटाळा कोणी करायचा नाही. निशांत भाऊ रेणके है ना. क्लास करायला कंटाळा कोणी करायचा नाही है ना. गेल्या वर्षी 21 जानेवारीला परीक्षा होती. 20 जानेवारीला. अजून यावर्षी 2 दिवस अलीकडे परीक्षा आलेली आहे. 20 जानेवारीला होती तर बापरे अजून अलीकडे आलेली परीक्षा म्हणजे धिंगाणाच आहे सगळा है ना. आणि त्याचा व्हिडिओ सर मी पाठविला आहे. क्लास झाल्यानंतर सगळ्यांनी बघा बेरीज कशी करायची. 15.4 ही संख्या लिहिली. 15.4 एवढं तर कोणाकडून कळालं रे? एवढं तर सगळ्यांनाच कळालं. 15.4. आता ह्या पॉईंटच्या खाली इकडला साहेबाचा, ह्या साहेबाचा पॉईंट, या साहेबाच्या, पॉईंटच्या साहेबाच्या खाली पॉईंटचा साहेब, या पॉईंट, हा पॉईंट साहेब आहे. या साहेबाच्या खाली हे साहेब. पॉईंटच्या इकडे येतं 1 आणि पलीकडे येतं 8, 9, 5. यांची करा ॲडिशन म्हणजे काय? बेरीज. यांची काय करा? बेरीज है ना. इथं 5ला 5, 9ला 9, 8 आणि 4 12, 12ला 2 हात चला 1. पॉईंटच्या खाली पॉईंट बरं. 5 आणि 1 6 आणि 1 7. 17 दशांश चिन्ह. वाचन कसं करायचं? 17 दशांश चिन्ह 295. वाचन करा रे. 17 दशांश चिन्ह 295.
वाचन कसं करायचं? 17.295. वाचन कसं करायचं? 17.295 म्हणू नको रे, ए तायडे, 295 म्हणू नको, 17.295 म्हण. 17 तुम्ही म्हणजे सर नाही कळलं. बरं डबल सांगतो. 15.4 दुसरा तशी लिहिले, 15.4 दुसरा तशी लिहिले. या पॉईंटच्या खाली, या पॉईंट बाबाच्या खाली हे पॉईंट बाबा आहे ना, पॉईंटच्या खाली पॉईंट, पॉईंटच्या खाली पॉईंट, या पॉईंटच्या खाली पॉईंट, अलीकडे येतं 1 आणि पलीकडे येतं 8, 9, 5. ॲडिशन इथं काय नसते म्हणजे भोपळा असते बरं, इथं काय नसते म्हणजे भोपळा, इथं काय नसते म्हणजे भोपळा आणि भोपळे असं सगळ्यांना माहिती आहे. चल रे भोपळ्या, टुनुक टुनुक. 5ला 5, 9ला 9, 8 आणि 4 12. लहानपणी शिकतात हे ना, बालवाडीला चेगवाकाने शिकलेलं हे पॉईंटच्या खाली पॉईंट. 5 आणि 1 6 आणि 7 तुम्ही चेगवाका कोण? आपल्या बालवाडीच्या मॅडम हे काय रे चेगवाका, आणि सगळ्यांना शिकलेलं हे 17.295, 17.295. बघा त्याच्यानंतर तुम्ही म्हणले अवघड प्रश्न द्या. ठीक आहे म्हणलं, अवघड प्रश्न देऊ का रे? हे तर सोपा झाला. आता अवघड प्रश्न देतो. प्रश्न तिसरा लिहून घ्या. 198 अधिक 12.981 करा बरं. 198 प्लस अक्षराताई राठोड आलं बघा. ठीक आहे, छान अक्षराताई. 198 प्लस 12.981, 198 प्लस. चला, आणि सगळेजण इकडं तिकडं हलू नका, डोलू नका. महत्त्वाचा भाग चालू आहे बरं, ह्याच्यामधूनच परीक्षेला येणार आहे. मी वया चेक करायला लावणार आहे उद्या सगळ्यांच्या. हो बघा मग. ठीक आहे, 198 प्लस 12.981, 198 प्लस 12.981, 198 प्लस. कोणाकोणाचं आलं रे? पाठवा, चॅट बॉक्समध्ये पाठवायचं असते आहे ना. आणि सगळ्याचे आई पप्पानं सुद्धा आपल्या भाऊसोबत बसायचं ऑनलाईन क्लासला. म्हणजे काय, आपला भाऊ आहे ना नीट बसला पाहिजे, नसता काय खरं नाही. झपकेच येतं, ऑनलाईन झपके, ऑनलाईन बॅचसोबत ऑनलाईन झपके असताना वागव, मग म्हणू नका आहे ना. चला, आणि जांभळा कलर घेतो. तुम्हाला नाही आवडत आता आहे ना, जांभळा कलर लय आवडत आहे ना. आणि आमचे आवडते सर होते जांभूळकर सर आहे ना. मग जांभूळकर सरला सर पोरं म्हणत होते, सर तुम्हाला जांभळा आणायचेत का, जांभळा आणायचेत का? सर त्याला मारायचे धरून आहे ना. तर हो असं होतं. जाऊ दे आता, असते आडनाव कोणाचे. आपल्या महाराष्ट्रातलं सगळे आडनाव लास्टला मात्र्यावालेच येतं. बघा तुम्ही, लास्टला मात्रा येते का नाही? एखादं आडनाव सांगा लास्टला मात्रा असणार. बघा तुम्ही, आपल्या महाराष्ट्रातली जास्त आडनावं म्हणालो मी, जास्त, सगळे नाही आहे ना, सगळे आडनावं नाही, लास्टला जास्तीत जास्त आडनाव आपले मात्रे आहेत. बघा कोण सांगतं रे एखादं आडनाव लास्टला मात्रा असणार? चला सांगा. तर सुधीर भाऊ म्हणते आमले, आमलेचं आडनाव आमले असं आहे का? असं आहे रे आमले. ठीक आहे, कसं असं ना, लास्टला मात्रा यायला असं असून का आमलेलं आहे ना, मला जोडू. ठीक आहे. अरे मोड ना बाप्पा, आमच्या आडनाव विचारलं इथं. अजून कोण सांगते? केंद्रीय. ठीक आहे, केंद्रीय, हे लास्टला मात्रा. ठीक आहे. अजून काय म्हणतात? अरे माझं आडनाव. ठीक आहे, वा. शिंदे, मुख्यमंत्री साहेब. अजून ठीक आहे, चाटे. बरोबर, लास्टला जास्तीत जास्त आडनाव मात्र्याचे इथं आपल्या महाराष्ट्रात. तर तसं आहे बाबा. कोले आहे ना, त्यानंतर मुंडे. बघा, कोले, मुंडे आहे ना, डोंगरे. बरोबर आहे. शेंबडे बी येते. हेच आडनाव, आता काय करावं आपण? आडनावच आहे, त्याला काय करा. पण जा दे, म्हणून टाकतोय. अजून काय?
उंदरे, गरजाळे, बरोबर आहे, उंदरे, गरजाळे, उंदरे लास्टला बघा हे ना, मात्रा, गरजाळे है ना, भोसले, पारवे, वाघो जास्तीत जास्त, ठीक आहे. असो जास्तीत जास्त म्हणालो मी, तुम्ही म्हणजे सर कदम, कदम ह्या आडनावामध्ये लास्टला म आहे, ठीक आहे. असो आहे तर, पण जास्तीत जास्त आपली चर्चा काय सुरू आहे, जास्तीत जास्त बोमशेटी, क्या बात आहे, बरोबर आहे. चला इथं पॉईंट आहे, दशांश अपूर्णांकाची बेरीज, इथं पॉईंट आहे, इथं नाही, इथं पॉईंट आहे, इथं नाही. नाही म्हणजे काय झालं, एखादी पंगत बसली, काय बसली, पंगत, आणि पंक्तीमध्ये जेवायला आहे ना, भरपूर जण, सगळेजण बसले इथं पंक्तीमध्ये जेवायला, आणि बसतात ढेकर देतात, बरोबर आहे का. बसल्यावर काय देतात, इतकं खाचं खाऊन खाऊन काय द्यायची, ढेकरं द्यायचे, बरोबर का नाही वागू. आणि ढेकरं दिले की बाजूच्याचं जेवण होते है ना. आणि पंगत आहे, पंक्तीमध्ये जेवायला समजा तुम्हाला बुंदी नाही आली, काय नाही आली, बुंदी नाही आली है ना. एक माणूस येते बुंदी किंवा बुंदीचा लाडू 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 है ना, लाडू 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 म्हणून येते है ना रे. आता तुमच्या ताटामध्ये बुंदीचा लाडू नाही, तुमच्या ताटामध्ये बुंदीचा लाडू नाही, मग बुंदीचा लाडू नाही म्हणून काय झालं, ते टाकीन का नाही रे, है ना. त्याला टाकावंच लागणार, बुंदीचा लाडू नाही म्हणजे काय झालं, त्याला टाकावंच लागणार. कसं काय तुम्हाला पहिल्यांदा मिळाला नाही, कारण पहिली पंगत तुमच्यापर्यंत लाडू यायचा ते आधीच निघून गेला लाडू, बरोबर आहे का नाही. त्याच्यामुळे तुमच्याकडे बुंदीचा लाडू नाही आला, पण ते लाडू 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 म्हणत आलं तुमच्याजवळ, तुमच्या ताटामध्ये नाही लाडू, नाही लाडू म्हणजे काय झालं, लाडू द्यावंच लागते हे ना. इथं पण तसंच हे वागव, इथं पॉईंट आहे, ह्याच्या ताटात लाडू आहे, ह्याच्या ताटात नाही, नाही म्हणजे काय झालं, द्यावंच लागते पॉईंट हे ना. इथं पॉईंट आहे, इथं नाही आहे, नाही म्हणजे काय झालं, पॉईंट द्यायचा आणि शून्य घ्यायचा, बुंदीचा लाडू घ्यायचा म्हणजे घ्यायचा, ठीक आहे. नाही म्हणजे काय झालं, इथं बुंदीचा लाडू आहे, इथं नाही आहे, इथं बुंदीचा लाडू आहे म्हणजे पॉईंट आहे, इथं नाही आहे, इथं पॉईंट आहे, इथं नाही आहे, इथं पॉईंट आहे, इथं नाही, इथं पॉईंट आहे, इथं नाही. नाही म्हणजे काय तर पॉईंट द्यायला शून्य घेतला, ही संख्या द्या 198, 198.0 लिहिलं बघा, 198.0. या पॉईंटच्या खाली, या पॉईंटच्या खाली, या पॉईंटच्या खाली हा पॉईंट, हा पॉईंट, अलीकडे कोण आहे तर 12, 12 मध्ये 2 आणि 1, आणि पलीकडे कोण आहे तर पॉईंटच्या पलीकडे 9, 8, 1 आणि 1. इथं काही नसतं म्हणजे भोपळं, इथं भोपळं, इथं भोपळं, आणि मेन्शन ॲडिशन. एकदम सोपं आहे, एकदम कसं आहे, सोपं आहे. चला 1 0 1 8 0 8 9 0 9 8 2 10, चला 1 9 10 11 11 1 1 2 210.098. कोणाकोणाचं आलं रे, 210.098. कोणाकोणाचं आलं त्यांनी ओके, एक दाबा, एक टाईप करा, एक एवढं आलं बाबा उत्तर, 210 210.098 210.098. कोणाकोणाचं आलं त्यांनी 210.098. कोणाकोणाचं आलं त्यांनी एक टाईप करा. काही जण म्हणले सर आम्हाला नाहीच मेळ लागला. मी म्हणलं तुला त्या गुढीपाडव्याच्या घाट्या असतात ना, घाट्या, ती माळ असते ना रे, गुढीपाडव्याच्या घाट्याची माळ आहे ना, ती माळ घालून तुला झपके द्यायला पाहिजे है ना, वाघ हो. आता ही बेरीज आहे, बघावंच लागते, रजिस्टर काढा, लिहा है ना, लिहावं लागते. गणित केल्याशिवाय येत नाही तर है ना, काहीतरी करावं लागते. तुम्हाला नवोदयाच्या परीक्षेत सुद्धा एखादं गणित येणे गेलं ना, काहीतरी खटाटोप करावं लागणार. नसतं असं नुसतं बघायला, तुम्ही त्याच्याकडे घुरू बघायला आणि मग म्हणाला कळत नाही. कसं कळन मग, घुरून बघितलं नाही कळणार ना. चला नुसता घुरायला आणि बघायला म्हणायला येत नाही. तसं कसं 259.8 प्लस 59. चला बरं, कोणाकोणाला येईल तेव्हा बघू. आणि कमेंट बॉक्समध्ये पहिल्यांदा उत्तर कोणाचं येते, क्रिश भाऊचं येते का, पोले का, सोनालीताई का, हो, आपापले नावं नाही टाका, आपले नावं टाकणार रे सालमोठे दादा. अरे याचं उत्तर काय येते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं.
चलो चलो इसका आंसर क्या आएगा, इसका आंसर. आणि या प्रश्नानंतर एक छानसा प्रश्न विचारला जाईल आजूबाजूच्या घडामोडीवर, आणि या प्रश्नाचं सुद्धा उत्तर कोणाला येईल बघूया. दशांश अपूर्णांकाची बेरीज आहे, सोपी आहे, काय हार्ड नाही आहे. त्यानंतर दशांश अपूर्णांकाची वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. वागव इतका महत्त्वाचा चॅप्टर आहे, इतका महत्त्वाचा चॅप्टर आहे, भरपूर महत्त्वाचा चॅप्टर आहे. बघा इकडं, आणि आलं का नाही रे शेख दादा, जान्हवीताई, सातपुते, ओंकार भाऊ, संकेत भाऊ, ठीक आहे, सगळ्यांचे येत आहे. अरे कमेंट एकमेकाला दिसायल्यात काय, एकमेकाला कश काय एकमेकाला दिसायचे, उत्तर पाठवायचं गपागप. उत्तर आहे सपकन पाठवाय, त्याचा अर्थ कमेंट एकमेकांना दिसत आहे. ही आली द्या 259.8. इथं पॉईंट आहे, इथं पॉईंट आहे का नाही, इथं पॉईंट आहे, इथं नाही, इथं पॉईंट आहे, इथं नाही. नाही म्हणजे काय करायचं, पॉईंट द्यायचा आणि शून्य घ्यायचा. वागू क्लिअर दिसायले का कमेंट बॉक्समध्ये सांगा. लय क्लिअर, क्लिअर एकदम क्लिअर दिसायले का, तर 1 टाईप करा, आणि नो क्लिअर 2 टाईप करा. मला कळत आहे, नो क्लिअर 2 टाईप करा, हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, एकदम क्लिअर दिसायला का, क्लिअर एकदम, तर 1 टाईप करा. ठीक आहे, माझं आडनाव पण आहे लास्टला, ओके, आणि लास्टला मात्र असणार, बरोबर आहे. आणि एकदम क्लिअर दिसायले का, हां शिंदेताई, ठीक आहे. कुठं अडकळणाऱ्या बफरिंग होई नाही ना, बफरिंग होऊ नये आहे ना. आणि सगळ्यांनी ह्या व्हिडिओला लाईक करा. वागो कसं काय की एवढं वर्ष करा, पुढल्या वर्षी करू नका, कारण पुढल्या वर्षी आपल्याला गरज नाही आहे ना. तुम्हाला आता भरपूर माहिती यूट्यूबवर सुद्धा देणार आहे, त्याच्यामुळं. आणि आपल्या नवोदय गुरुचं नाही, नवोदय एक मॉडिफाय केलेला आहे 259.8. हे दिदी लक्ष दे कर, तू म्हणशील मी काय भानगड आहे. 259.8 200 क्लियर दिसणं हा उद्देश आहे. 259.8 पॉइंट के नीचे पॉइंट, माझ्या बाजूला पॉइंट के नीचे पॉइंट. बघा 259.8 दिलेलं इथं, 259.8 259.8 दिलेलं पहिल्यांदा. पॉईंटच्या खाली पॉईंट, पॉईंटच्या खाली पॉईंट. वागव लांब लांब द्यायचं, सुटसुटीत द्यायचं. पॉईंटच्या खाली पॉईंट, पॉईंटच्या इकडं कोण आहे, इकडल्या साईडला इकडल्या 9 आहेत, 9. त्याच्या इकडं कोण आहे, त्याच्या इकडं 5 आहे, त्याच्या खाली द्यायचं. पॉईंटच्या पलीकडं कोण आहे, 0 मतदारी. कोणती मतदारी, 0 मतदारी. आणि करा साहेबांची ॲडिशन आहे ना. ठीक आहे सोम भाऊ, मग ते नाव आपोआप टाकावं लागते. ठीक आहे, 8 0 8 9 9 18. चला 1 5 5 10 1 11. चला 1 2 1 3 318.08 318.08 318.08. हे ना, ठीक आहे, आलं का. ठीक आहे, विहिरीतही आलं. वा 318.08 सगळ्यांचं आलं का रे. 318.08 318.08. वाचन कसं करा, 318. वागव इकडं पॉईंट नाही म्हणून काय झालं, इकडं पॉईंट करा. इकडं पॉईंट नाही म्हणून काय झालं, इथं बघा, इकडं पॉईंट नव्हता, इथं पॉईंट आहे, इथं नाही. नाही म्हणजे पॉईंट द्यायचा, 0 घ्यायचा. नाही म्हणजे पॉईंट द्यायचा, 0 घ्यायचा. पॉईंट द्यायचा, 0 घ्यायचा. पॉईंट द्यायचा, 0 घ्यायचा. वागव दशांश अपूर्णांकाची वजाबाकी लक्षात ठेवा, लय महत्त्वाचं आहे.
बेरीज तर सगळ्यांना कळाली, ठीक आहे. नाही कळत दररोज होता 4-5 दिवस काय आपल्याला कामच काय, नुसता रट्टा लावून एखादा चॅप्टरचा माग लागायचं पिछा धरून आहे ना. कसं काय येत नाही आपण सुद्धा बघूयात, ठीक आहे. आणि दशांश अपूर्णांकाची वजाबाकी आहे ना, डेसिमल फ्रॅक्शनची सबट्रॅक्शन बघायची आपल्याला. तर याच्यामध्ये 5वा प्रश्न 5वा विचारायचा आहे आपल्याला आहे ना. चला सांगा तुम्ही म्हणजे सर एखादा प्रश्न विचारा आम्हाला, बरोबर आहे. फोन कशाला लावाय, एखादा प्रश्न विचारा आहे ना, GKचा आणि GSचा प्रश्न विचारा. चला मी म्हणलं ज्ञानेश्वरी हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी लिहिला आहे ना, आणि ज्ञानेश्वरीचं दुसरं नाव काय, ज्ञानेश्वरीचं दुसरं नाव काय, दुसरं नाव काय. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिला आणि ज्ञानेश्वरीचं दुसरं नाव काय माहिती आहे का नाही रे. ज्ञानेश्वरीचं दुसरं नाव माहिती आहे का कोणाला. आणि वाघ कमेंट बॉक्समध्ये पाठवा. ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली आणि त्याचं दुसरं नाव काय. प्रश्न 5वा बघा, दशांश अपूर्णांकाची वजाबाकी 4 वजा 1.48. कोण उत्तर काढता यायचं. 4 वजा 1.48 नाही, चुकायले उत्तर. बरोबर आहे सुमित भाऊ जोगदंड, क्या बात आहे. चला दशांश अपूर्णांकाची वजाबाकी आहे, सुमित भाऊ आलं आणि त्याच्यानंतर भरपूर जणांचा आलेला आहे. क्या बात आहे, क्या बात आहे, वा. संकेत भाऊ सगळेच आलेलं आहे. 4 मधून प्रश्न 5वा लिहा. 4 वजा 1.48. 4 वजा 1.48. आता सर्च करायचं, बरोबर आहे ना बाप्पा. सर्च लगेच करतात. पॉईंट आहे इथं पॉईंट नाही बघा, एकीकडे पॉईंट नाही एकीकडे नाही. इथं 1.48 1.48 48 म्हणू नका. आपण म्हणायला शॉर्टकटमध्ये म्हणू शकतात 1.48, पण वाचन करायचं म्हणजे नाही जमणार आहे ना. बरं मी म्हणतो 1.48 तात्पुरतं वाचन करण्यात म्हणजे ह्याला शॉर्टकटमध्ये. इथं पॉईंट आहे इथं नाही, इथं पॉईंट आहे इथं नाही, इथं पॉईंट आहे इथं नाही, इथं पॉईंट आहे इथं नाही म्हणजे पॉईंट द्यायचा आणि 0 घ्यायचं. पॉईंट नसलं म्हणजे काय झालं, इथं पॉईंट आहे इथं नाही म्हणजे पॉईंट द्यायचा आणि 0 घ्यायचा. 4.0 मधून काय वजा करायचं. पॉईंटच्या खाली पॉईंट, पॉईंटच्या खाली पॉईंट, पॉईंटच्या खाली पॉईंट, अलीकडे 1 पलीकडे 4 8. हे शॉर्ट असं सुटसुटीतल्या बरं वाग हो. सुटसुटीत जर लिहिलं तर सगळं येतंय आणि सुटसुटीत जर नाही लिहिलं रे बाबा तर मग काही येणार नाही. इथं ह्याच्यावरील काही नसते म्हणजे 0 असते बरं. काय काही 8ला 8 लिहितात इथं लय नमुने असतात. अरे 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 हे ना बरोबर आहे. 8च्या वेळी काही नसते म्हणजे 0 0तून 8 जात नाही. तर बापच्याला मागितले दे रे बाबा, ते म्हणला मेरे पास नाही, मेरे पास कुछ नाही, तूच मुझे दे. ते म्हणला ठीक आहे जाऊ दे, माझ्या बाजूला चांगला मित्र आहे त्याच्याकडून घेतो मी. 4 नाही तिकडे दिला, इथं राहिले 3. मग आता हे श्रीमंत झाला. 10 नाही तिकडे दिला, इथं राहिले 9. 10तून 8 गेले 2, 9तून 4 गेले 5, 3तून 1 गेला 2, 2.52. कोणाकोणाचं आलं रे. रुद्रभाऊ देशपांडे आलं, नावे करताय. अरे संकेत भाऊ आत्ता आणि संकेत भाऊ एक मन आहे माहिती का नाही. आपण हशी लोकाला शेंबूड आपल्या नाकाला. ही पण मन आहे बघ. ती मनचा अर्थ शोध त्यांना. अरे त्याच्यामुळं बरोबर आहे.
संकेत भाऊ ओंकार का कमी आहे काय? एकशे बडकर 100 बडकर. ठीक आहे असो. डबल कमेंट बॉक्स मध्ये मगर साहेब तसं नाही दिसलं पाहिजे. प्रश्न 6वा. चला बाबा, प्रश्न 6व्याचं पहिल्यांदा कोण उत्तर देते? 19 वजा 4.93. फास्ट उत्तर कोण सांगते? ज्याचा पहिला नंबर कोणाचा येते बघूया. पहिला नंबर कोणाचा येते? चला, 19 वजा 4.93. हा, 7वा प्रश्न सुरू होईल. 7 करीत. चला, पहिल्यांदा उत्तर कोणाचं येते? एकदम पहिल्यांदा कोणाचं येते? एकदम पहिल्यांदा उत्तर कोणाचं येते? एकदम पहिल्यांदा. तू देईल बस आहे का नाही? अरे ले ना बाप्पा. हा, तुला का बाजा आणायचा आहे का आता मोठा? संपदाताई आलं, बोरकर आलं, जोंधळे आलं, बालू आलं, सुमित दादा आलं. पप्पा तू एवढा मोठा झाला, तुला वजा वाटली ना, नुसता वाढला. बघा इकडं पॉईंट आहे, इथं बघा, इथं पॉईंट आहे, इथं पॉईंट नाही. नाही म्हणजे काय करायचं? पॉईंट द्यायचा आणि 0 घ्यायचं. बघा इथं पॉईंट आहे, इथं पॉईंट नाही. इथं पॉईंट आहे, इथं नाही. नाही म्हणजे काय झालं? द्यायचा. आता मला सांगा, इथं पॉईंट आहे, इथं पॉईंट आहे, इथं नाही. नाही म्हणजे काय झालं? नाही म्हणजे द्यायचा आणि 0 घ्यायचा. पॉईंट द्यायचा आणि 0 घ्यायचा. पॉईंट द्यायचा आणि 0 घ्यायचा. राईट. म्हणजे 19.0 19.0 पॉईंट के नीचे पॉईंट आणि पॉईंट के नीचे पॉईंट. मोकळं द्या बरं. हे तुम्ही फळाचा गाडा कोणा बघितला? आणि फळाचा गाडा बघितल्यावर तुम्हाला मला सांगा, ते सुटसुटीत असते रे, ते सांगा. फळाचा गाडा बघितला का नाही रे? ते मगर आता मार खाशील उद्या. आपलं हे लांडगे दोघं बी आता याच्या पुढे जर ह्याच्या व्यतिरिक्त कमेंट दिसल्यात लय मार खाताना उद्या दोघं बी. हो लांडगे. बघा इकडं, फळाचा गाडा कोण बघितला सांगा? अरे फळाचा गाडा जर बघितला तर बघा, त्या फळ विक्रेत्यानं काय केलेलं असते माहिती आहे का? त्याचे फळं असे सिस्टमॅटिक ठेवलेले असतात, है ना. फळं लय सिस्टमॅटिक ठेवलेले असतात. म्हणजे काय? लय सिस्टमॅटिक ठेवलेले असतात. सफरचंद तर सफरचंदच, राईट. त्याच्यानंतर द्राक्षे एकीकडं, है ना, केळी दुसरीकडं, बरोबर आहे का नाही रे? त्यानंतर आपले काय म्हणतात ते, आता जास्त कच्चे काय येले रे, कच्च्या खारका एकीकडं, है ना. अरे बाबा, लय सिस्टमॅटिक लावलेलं असते. आपल्याला सुद्धा इथं सिस्टमॅटिकच लावावं लागणार. आणि सिस्टमॅटिक लावल्याशिवाय आपलं गणित सुद्धा येत नाही बाबा. 19.0 आहे ना. लांब लिहा, लांब लिहा बरं. लांब लिहा. पॉईंटच्या खाली पॉईंट, अलीकडे कोण येतं 4, पलीकडे कोण येतं 9, 3. लांब लिहा. इथं काही नसते म्हणजे भोपळा, इथं काही नसते म्हणजे भोपळा. काही कार्यकर्ते काय करतात? 0तून 3 घेतात, आहे ना. तुम्हाला झटके पाहिजे. 0तून 3 जातच नाही तर बादशाला मागितलं ते म्हणला तूच मला दे. मग मी म्हणला थांब, म्हणला 9 ह्याला 1 दिला
कार्यकर्ते इथं 9 ने ह्याला एक दिला इथं लिहायचे, याला कट करायचं बरं 9ला. 9 ने ह्याला एक दिला इथं कट करायचे 9. काही जण 9 कट करीत नाहीत, 8 लिहित नाही तर इथं 9ला 9 देतात. आहे ना, अवघड असते हो. अजून एवढे मोठे झाले तर आहे ना, तर वजाबाकीच्या अजून अडचणी येतात. हे 9ला कट करायचं वरी 8 लिहायचे, 9ला कट करायचं वरी 8 लिहायचे. मग इथं 10 झाले, 10 ने ह्याला एक दिला इथं राहिले 9. 10तून 3 गेले 7, 9तून 9 गेले 0, 0 नाही 0 म्हणा, 9तून 9 गेले 0, 8तून 4 गेले 4, 1 ला 1, 14.07. 14.07. चला, पहिला नंबर आलेला आहे निशांत भाऊ रेणके, नंबर 1. जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा. आणि निशांत भाऊचा नंबर आलेला आहे पहिला, मगाशी की एकदम पहिल्यांदा उत्तर आलं होतं निशांत भाऊचं. बाकी सगळ्यांचेच नंतर उत्तर आलेले इथं. सगळ्यांचं अभिनंदन आहे ना, सगळ्यांचंच अभिनंदन. परंतु निशांत भाऊ रेणके पहिला नंबर आला होता. चला, आपली काय स्पर्धा अजून संपली काय नाही ना बाप्पा. प्रश्न आठवा आणि कोण उत्तर देते पहिल्यांदा बघूया. सगळेजण रेडी आहेत? प्रश्न आठवा लिहून टाका मग आणि बघूया या स्पर्धेत कोण जिंकत आहे. तर प्रश्न आठवा, सगळेजण तयार आहेत का? ठीक आहे, बघत मग. टिंग डिटिंग डिटिंग का बाजा आणायचा रे, बाजा आहे ना. आणि बाजा वाजवायचा का नाही? चला, सगळेजण तयार आहेत? ओके. आणि बघूयात मग सगळेजण प्रश्न आठव्यासाठी कोण आहे पहिल्या नंबरवर. 95.4 वजा 11. आणि पहिला नंबर कोणाचा आहे ते बघूया. तर पहिला नंबर चला, पहिला नंबर. दुसऱ्यावर विश्वास ठेवू नका, दुसऱ्यावर विश्वास ठेवू नका. आणि आत्ता इतके कमी झालेत म्हणजे काय कॅल्क्युलेटर काढायला गेले का रे ही माकडा. तिकडं करोच तर ते उत्तर येतंय बी की रे. हा, ते आपलं जाळे काढायचं झाडू नसते का रे, त्यानंच झटके पाहिजे आहे ना. आता तिथं जाऊन काय करायचे, वाग हो, एवढं काय हार्ड आहे का सांगा बरं. नाही, अरे बाबा हो, इथं पॉईंट आहे, इथं बुंदीचं लाडू आहे, इथं नाही. वाडे करायला म्हणायचं टाक बाबा आहे ना. ती म्हणला जोडली, आता संपली म्हणला, म्हणजे शून्य राहिले. आता तुला टाकल्यावर माझ्याकडे काहीच नाही राहिलं म्हणला. हे नाही, इथं बुंदीचा लाडू होता, इथं नव्हता म्हणजे त्याला बुंदीचा लाडू टाकला, त्याच्या टोपल्यात काहीच नाही राहिलं, मग संपलं टोपलं आहे ना. वाग हो, काय अवघड आहे का. इथं पॉईंट होता, इथं नव्हता म्हणजे पॉईंट दिला, शून्य घेतला. इथं पॉईंट होता, इथं नव्हता म्हणजे पॉईंट दिला, शून्य घेतला. तर ही एवढी संख्या द्या 95.4. नाम द्या बरं, 95.4. 4 अशी लिहिण्याचा प्रयत्न करा बरं का. 4 अशी लिहिण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला बी सवय नाही अशी लिहिण्याची, मला बी नाही, पण वागवू अशी लिहिण्याचा प्रयत्न करा. बघा आपले वरी 44 मिनिट झालेले आहेत. तर बघा 4 कसे आहेत तिथं वरी 44 मिनिट आपलं लाईव्ह सेशनला झाले. तर किंवा तुम्ही कमेंट पाठवतात तेव्हा कसे 4 येतात हे ना. बघा ते तसे 4 काढण्याचा प्रयत्न करा. 95.04. पॉइंट के नीचे पॉइंट के नीचे दाम द्या. पॉइंट के नीचे पॉइंटच्या इकडल्या भागाला येतं 11, 11 आहे ना. तसं तुम्ही पॉईंट कर देतो. पॉईंटच्या इकडं 11 आणि इकडं पलीकडे 0. वजाबाकी इथं वजाबाकी करा, बेरीज असते तर बेरीज करा. हे काय अवघड नाही एवढं. 4तून 0 गेले 4, 5तून 1 गेला 4, 9तून 1 गेला 8. चला 84.04. आणि रुद्रभाऊ मंदोडेचा पहिला नंबर आलेला आहे. जोरदार टाळ्या वाजून जोरदार स्वागत करायचं भाऊचं, महारुद्रदादा मंदोडे. राईट, नाव बरोबर आहे.
आणि अजून एक शेवटचा वजाबाकीचा प्रश्न देतो, थोडासा हार्ड देतो. हे काही मी डबल सांगू का? काही गरज नाही, वजाबाकीला काय गरज नाही सांगायला, त्याच्यामुळे सांगा नाही, सगळ्यांना येत असं. प्रश्न 9वा आणि लास्ट एक 10वा देवता. प्रश्न 9 आणि लास्ट बटवून असेल, लास्ट बटवून करते ना रे, शेवटच्या अगोदरचा एक आणि त्याच्यानंतर छानशी आपण शब्द घेऊयात. ठीक आहे. आणि या प्रश्नात कोण बाजी मारते बघूयात. आणि जो बाजी मारेल तो भाजी खाईल, है ना. आणि कोणती भाजी? तर आपली आवडती भाजी काजू करी. कोणती करी? काजू करीची भाजी सगळ्यांना मिळेल. तू म्हणजे सर कधी मिळेल? मी म्हणलं नक्कीच मिळेल काजू करीची भाजी. जो मारेल बाजी, राईट. चला बाबा, सगळेजण रेडी आहेत. आणि 21.021 वजा 19.087 आणि पहिला नंबर कोणाचा बघूयात. 19.087. चलो चलो चलो. आणि थोडंसं बघू या प्रश्नात कोण बाजी मारते. तर चला, सगळेजण रेडी आहेत. रेडी म्हणजे तयार आहेत. आणि सगळ्यांनी तयारी तर छान प्रकारे केली आहे, परंतु अरे अजून तुम्हाला येईन. अरे बापरे. अरे रे अरे रे वरवडे. थोडंसं फास्ट होणार आहे. म्हणजे फास्ट नाही, आपल्याला आलं पाहिजे. सगळ्यात मेन उद्देश आलं पाहिजे. ठीक आहे. आणि ज्यांना यायला आहे त्यांची स्पीड आहे चांगली. ठीक आहे वागव. आणि वागव 18 जानेवारीला परीक्षा आहे. नवोदयची परीक्षा आहे 18 जानेवारीला. 16 जानेवारीला. आपलं 18 जानेवारीला 16च 18 जानेवारीला परीक्षा आहे. आणि 16 सप्टेंबर लास्ट तारीख आहे. 16 सप्टेंबर 2024. ठीक आहे. बघूयात कोणाचा नंबर आला तर. आणि सुरुवात होईल आपल्या स्पर्धेला. इथं पॉईंट आहे. इथं बघा, इथं पॉईंट आहे, इथं मी पॉईंट आहे. इथं काय द्यायची गरज नाही. देता ना हो, म्हणता ना आता कुठं द्यावं पॉईंट. एक झापड हानी मी तुम्ही, आहे ना. चला 21.021 21.021 21.021 21.021 21.021 21.021 21.021 21.021 बघा हो. त्यानंतर बघा पॉईंटच्या खाली पॉईंट, पॉईंटच्या खाली पॉईंट वागव. पॉईंटच्या इकडं 9, त्याच्या इकडं 1. पॉईंटच्या पलीकडं 8, 7 आणि 5. वजाबाकी करा. काय करायची? वजाबाकी. ठीक आहे रुद्रभाऊ. तिथं वरी काही नसते म्हणजे भोकळा फोन आहे बापा. आता फोनच लावायला तिथून एक झापडच खायची. फोन कशाला लावायला होता बघायला. अरे कळलं नाही का? डबल एकदा बघा. 21.021 21.021 पॉईंटच्या खाली पॉईंट, अलीकडे येते 19 मध्ये 9 1. अरे बघा इकडे बघा. पॉईंटच्या नंतर येतं 8, 7 आणि 5. वजाबाकी करा. इथं काही नसते म्हणजे भोपळा आहे ना. 0तून 5 जात नाही. पुणे इकडे दिला, इथं राहिला भोपळा. 10तून 5 गेले 5. 0तून 7 जात नाही. 2 ने इकडे दिला, 10तून 7 गेले 3.
इथे एक राहिला, एकातून 8 जात नाही तर डबल एक इकडे दिला, 11तून 8 गेले 3, पॉईंटच्या खाली पॉईंट इथं राहिला भोपळं आणि 2 एक इकडे दिले ते एक राहिला, 10तून 9 गेला 1 0, 1.335, 1.335. रुद्रभाऊ डबल एकदा बाजी मारलेली आहे, महारुद्रभाऊ मंदोडे. क्या बात आहे. आणि भरपूर मेहनती विद्यार्थी आणि वा. आणि शेवटचा एक प्रश्न घेऊता दशांश अपूर्णांकाच्या वजाबाकीतला, उद्या घेऊता दशांश अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर परवा दिवशीपासून आपापल्या चॅप्टरला सुरुवात करू. आणि शेवटच्या प्रश्नात शेवट गोड कोण करतंय बघूयात. कोणी हलायचं नाही, डुलायचं नाही. त्यानंतर हे शेवटच्या प्रश्नानंतर आपले शब्दसुद्धा होतील, त्याच्यानंतर बघा प्रश्न 10 आहे ना, 112 वजा 98.98. डिंग डिंग डिंग्या डिंग्या डिंग्या. आणि कोण बाजी मारते पहिला नंबर बघूयात. 98.98 वजा करायचे तर 112 मधून 112 वजा 98.98 म्हणजेच 98.98. चला. आणि लास्ट प्रश्न हा, त्याच्यानंतर शब्द असतील, मराठीचे छान शब्द असतील, बरोबर आहे. बुद्धिमत्ता सुद्धा होईल. ठीक आहे. आणि सगळ्यांचा आलेला आहे. 51 मिनिट 51 सेकंद झालेले आहेत. आणि सगळेजण हुशार विद्यार्थी माझ्यासोबत जोडलेले आहेत. शेवटचे काही 1.0 पॉईंट म्हणू नको, मराठीत दशांश म्हणून. अरे कोणाचा नंबर आला. ठीक आहे, मी डबल एकदा बघायचो. वाह, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. बघा इथं पॉईंट आहे, इथं पॉईंट आहे, इथं पॉईंट नाही है ना. इथं पॉईंट आहे, इथं नाही. नाही म्हणजे पॉईंट द्यायचा आणि 0 घ्यायचं. एका जणाकडे पॉईंट असला आणि दुसऱ्याकडे नसला ना, मग काय करायचं याच्याकडे पॉईंट आहे, याच्याकडे नाही, मग पॉईंट द्यायचा आणि 0 घ्यायचा. म्हणजे लिहिल्या 112.0, 112.0, 112.0, 112.0. पॉइंट के नीचे पॉइंट, पॉइंट के नीचे पॉइंट, पॉइंट के नीचे पॉइंट. 112.0, पॉइंट के नीचे पॉइंट. अलीकडे काय तर 8, त्याच्या अलीकडे काय तर 9, पलीकडे काय तर 9, त्याच्या पलीकडे 8. वजाबाकी करा. इथं काही नसते म्हणजे भोपळा, इथं भोपळा. वागव बघा वजाबाकी काय काय नमुने अजून वजाबाकी आहे ना, आहे ना. त्याला मार्क पाहिजे. 0तून 8 जात नाही तर मी पेन चेंज करतो थोडीशी. 0तून 8 जात नाही तर बाजूच्या मागितलं त्याच्याकडे काही नाही. 2 ह्याला 1 दिला तर इथे 1 राहिला, लक्षात ठेवा है ना. 10 झाले, 10 1 दिला तर इथं 9 राहिले. 10तून 8 गेले, 2 9तून 9 गेला 0. काही 0 लिहा बरं. हे लंग्यान 0 आहे. 1तून इथे 1 आहे. एक आहे, इकडे 1 दिलेला. आता 1तून 8 जात नाही, इकडून 1 इकडे घ्या, इथं राहिला भोपळा. 11तून 8 गेली 3, डबल 0तून 9 जात नाही, इकडून 1 इकडे द्या, इथं राहिला 0. 10तून 9 गेला 1, म्हणजे 13.002. 13 0 पहिल्यांदा काही कामाचे नसतात. 13 हां पाठवा का विराट भाऊ. 13.002 असे उत्तर आहे. आणि नंबर आलेला आहे आपल्या प्राजक्ताताई घरजाळे, नंबर 1वर आहेत. भरपूर अभिनंदन ताईचं. आणि त्याच्यानंतर आपले घेऊया आता मराठीचे, एकदम मराठीचे IMP असे इम्पॉर्टंट शब्द सगळ्यांनी
ध्वनिदर्शक शब्द वागू. ध्वनिदर्शक शब्द म्हणजे कशाचा आवाज काय, ध्वनिदर्शक शब्द. नंबर 1 वाघाची डरकाळी. आणि वाघाची डरकाळी तुम्हाला माहिती कशी असते जरा एखाद्यानं काढून दाखवा बरं वाघाची डरकाळी. आणि काढू नका शेजारी जरी पळून जाताना हे ना वाघाची डरकाळी, वाघाची डरकाळी हे ना. त्याच्यानंतर गाईचे म्हशीचे काय असते रे, हंबरणे हे ना. आणि तुम्हाला माहिती हंबरणे गाईची कविता माहिती, हंबरुनी वासराने चाटती जेव्हा गाय. गाढवाची ओरडणी हे ना, गाढव काय कधी ती ओरडते हे ना, म्हणून त्याला आपण गाढव म्हणतात. गाढवाची ओरडणी, गाढवाची ओरडणी, त्याला काहीच कळत नाही हे ना, म्हणून त्याला आपण काय म्हणतात, गाढव म्हणतात. गाढवाची ओरडणी हे ना. कबुतराची घुमणे, कबुतराची पारव्याची हे ना, कबुतराची पारव्याची काय, पारवा माहिती का नाही, पारवा पक्षी. कबुतराची पारव्याची घुमणे, कबुतराची पारव्याची घुमणे. घुमणे म्हणजे इकडं तिकडं फिरणेच येते हो, त्याला घुमणे हा शब्द आहे, घुमणे. त्यानंतर 5 नंबरचा कबुतराची पारव्याची घुमणे हे ना. ध्वनिदर्शक, ध्वनी म्हणजे आवाज, कोणाचा आवाज काय आहे हे ना. INP वागू नवोदयसाठी एकदम महत्त्वाचा आहे हे ना. चिमणीची चिवचिव, आणि सगळ्यांना चिमणीची चिवचिव आवडती आहे. चिमणीची चिवचिव, चिमणीची चिवचिव. कावळ्याची काव काव, कावळ्याची काय रे, काव काव. चिमणीची चिवचिव, कावळ्याची काव काव. चिमणीची चिवचिव, कावळ्याचे 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 काव काव. वाघाची डरकाळी, गाईचे हंबरणे, गाढवाचे ओरडणे, कबुतराचे घुमणे हे ना. चिमणीची चिवचिव सगळ्यांना पाठ झाले का रे. वाघाची डरकाळी, वाघ कसा डरकाळी देते तुम्हाला माहिती आहे. गाईचे हंबरणे, गाय हंबरती गोट्यामध्ये असते गाईचा निवारा. गाढव तर कवा बी ओरडत या है ना, ओरडू नका म्हणलं तर जास्तच ओरडत आहे, म्हणून त्याला नाव बी दिलेलं तसं गाढव है ना. आणि आपण बी एखादं काम घाण केलं तर आपल्याला आई पप्पा गाढवाची उपमा देतात सगळ्यांनाच आहे का नाही. कोणी बी काम कसं केलं तर गाढव म्हणतात. कबूतर आहे ना, कबुतराचं घुमणं, इकडे तिकडे फिरणं. चिमणीची चिवचिव, आवाज ऐकते. ध्वनिदर्शक म्हणजे आवाज. मोरांचा केकार, 6 नंबर. माझं चित्र थोडंसं काळं येईल, काय होत नाही त्यात. मोरांचा केकार, मोरांचा आवाजाला काय म्हणतात, केकारव. केकारव, मोरांचा केकारव, मोरांचा केकारव है ना. सिंहाची गर्जना, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सिंहाची गर्जना, सिंहाची गर्जना. आणि सिंहाला काही जण सिंह म्हणतात. अरे सिंह बिंह कशा झाला रे, सिंह म्हणतात रे. सिंहाची गर्जना है ना. वाघाची डरकाळी, सिंहाची, घोड्याची खिंकाळणी, घोड्याची काय तर खिंकाळणी, घोड्याची खिंकाळणी, घोड्याची खिंकाळणी है ना. आणि हंसाचा कलरव, हंसाचा कलरव, हंसाचा काय येते, हंसाचा कलरव. हंसाचा, हंस पक्षी माहिती का नाही, बघितला का नाही. हंसाचा, हंस पक्षाचा आवाज कसा, कलरव म्हणतात, कलरव. आणि वाघ शेवटचा शब्द भरपूर येतं, मी तुम्हाला द्यायला. म्हशीचे रेखणे, म्हशीचा आवाज कसा आहे, रेखणे म्हणतात त्यालाच आवाज काढणं, रेखणे. गाईचे हंबरणे आहे ना. म्हशीचे रेखणे, म्हशींचे रेखणे, रेखणे. बरोबर आहे, बरोबर आहे. ठीक आहे. आणि सगळ्यांना थोडं थोडं चमकत असेल, पण व्यवस्थित दिसायला का सगळ्यांना. ठीक आहे, बघू ते एकदा डबल. आता मी आपल्या बॉसचा वापर करतो आले. बॉसचा वापर झाल्यानंतर म्हणजे सर बॉस कोणता निघले बघा. हे गाईचे हंबरणे,
वाघाची डरकाळी, गाढवाचा आवाज ओरडणे, कबुतराचे घुमणे, चिमणीचे चिव चिव. एखादा शब्द इकडे तिकडे झाला तर त्या ऑप्शननुसार लिहायचा. ऑप्शन पण येतात आहे ना. मोरांचा केकाराव, मोरांची केकावणी, मोराचा केकाराव, मोराची केकावणी, मोराचा केकाराव, चाल की केकाराव, मोराची. मी इकडे आले चमकायले. ठीक आहे, असू दे. आता दिसायले का नाही सांगा. सिंहाची गर्जना, सिंहाची गर्जना, सिंहाची गर्जना, घोड्याची किंकाळणी, हंसाचा कलर, म्हशीची रेखणी. राईट. आणि म्हैस कोण बघितलेली आज किती. नवोदयचा फॉर्म कधी भरायचा? 4-5 दिवसानं फॉर्म भरायला सुरुवात करा. आधी बघा सगळे फॉर्म कसे, सगळे रूपरेषा एकदा दोनदा सगळ्यांनी प्रिंट काढून घ्या ऑफलाईन. आणि 4-5 दिवसांनी 5-7 दिवस थांबा, 5-7 दिवस थांबा आणि नंतर फॉर्म भरा आहे ना. 25 जुलैपासून फॉर्म भरायला सुरुवात करा. 5वीवाल्या मुलांनी 25 जुलैपासून. थोडंसं अजून 4-5 दिवस, 5-6 दिवस थांबा, अजून नवीन माहिती घ्या आहे ना. बरोबर आहे का? एखादी प्रिंट घ्या आधी ऑफलाईनची आहे ना. त्या सगळ्यांना विचारा अजून काय काय करायचं काय नाही. त्याच्या 2-4 झेरॉक्स काढा. जे फॉर्म मी पाठवला आहे ना त्याच्या आधी प्रिंट काढा, त्याच्या 1-2 झेरॉक्स घ्या आहे ना. फोटो यंदाचाच काढा आहे ना. काय काय जण बालवाडीचाच फोटो लावताना आहे ना, ते नवोदय लागल्यावर मग म्हणताना काय कोण कधीचा फोटो ते कळणार नाही आहे का नाही वागा हो. ठीक आहे, यंदाचा फोटो काढा जरा चांगला. पासपोर्ट मोबाईलमध्ये काढताना आपल्या ते फोटो, तसे फोटो काढू नका. हे झालं का नाही? हे दोन्ही शिक्षक देतो. ध्वनी म्हणजे आवाज. ध्वनी म्हणजे काय? आवाज. आज किती टेस्ट सोडवायची? तर 48 किंवा 47 नंबरची टेस्ट सोडवा आहे ना. ॲपवरची टेस्ट सोडवा. सगळ्यांना आज दिसला असेल, सगळ्यांना आज आवाज आला असेल आहे ना, आणि सगळ्यांना आज समजलं असेल, आणि सगळ्यांचं आज सगळ्यांना व्यवस्थित दिसलं असेल. वागू थोडासा भाग आजचा समजला असेल अशी मी आशा करतो, अपेक्षा करतो. आणि आजच्या दिवशी इथंच थांबतो. भेटूया उद्याच्या तासाचे ठीक 8 वाजता. गुड नाईट आहे ना.